नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण कडाक्याच्या उन्हाळ्यात जेव्हा दूध फाटले जाते, घरोघरी हा प्रकार होतोच, तेव्हा आपण ते दूध फेकून देतो. तेव्हा आपण ते दूध फेकून न देता अगदी झटपट तयार होणारा असा इन्स्टंट पदार्थ पाहणार आहोत, जो खाल्ल्यावर समजणारही नाही की हे फाटलेल्या दुधापासून बनवला आहे. इतका झटपट आणि चविष्ट हा पदार्थ तुम्ही एकदा बनवला तर पुन्हा पुन्हा बनवाल. पुन्हा पुन्हा दूध फाटलेले असेल तर अशाच प्रकारे हा पदार्थ बनवून तुम्ही त्याचा आस्वाद घ्याल, याची मी तुम्हाला खात्री देते. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर जे फाटलेले दूध आहे त्याची अशा प्रकारे पाणी काढून अगदी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेतला आहे. त्या अजून यामध्ये थोडेसे पाणी दिसत आहे, तेही मी अगदी व्यवस्थितपणे त्यातील पाणी निथळून घेणार आहे. पाहू शकता अगदी परफेक्ट असे आपण दुधाचे मिश्रण तयार करून घेतले आहे. ते आता आपण एका परातीत काढून घेऊया. त्यानंतर त्याबरोबर एक एक करून जिन्नस घालून अगदी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेणार आहोत. आता त्याबरोबर लगेच अनस्वीटन 1 वाटी मिल्क पावडर घालूया आणि दुधाचे जे फाटलेल्या दुधाचे मिश्रण आपण अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहे त्यामध्ये ही मिल्क पावडर व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. त्यामुळे हा जो पदार्थ आहे हे अगदी हलवाई स्टाईल तयार होतो आणि चवही अगदी माव्याची या पदार्थाला येते. आता दोन्ही जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर आणि मिश्रण अगदी स्मूथ असे झाल्यावर लगेचच आपण त्यामध्ये साधारणतः 1 मोठा चमचा बारीक रवा घालूया. बारीक रव्याचाच इथे वापर करायचा आहे. आता रवा घातल्यावर पुन्हा हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. त्यानंतर इथे मी 1 मोठा चमचा रोजच्या वापरातील गव्हाचे पीठ वापरत आहे. तुम्ही याऐवजी मैदा वापरू शकता किंवा कॉर्नस्टार्चही वापरू शकता. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे हाताने एकजीव करून घेऊया आणि मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया. इथे आपण गोळा थोडासा मीडियम सॉफ्ट असाच तयार करून घेणार आहोत, कारण यामध्ये रवा घातला आहे. रवा व्यवस्थितपणे फुलावा आणि जे गोळ्यातील मॉइश्चर आहे ते पूर्णपणे शोषून घेण्यासाठी आपण हे मिश्रण थोडेसे पातळसरच ठेवणार आहोत, म्हणजे मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे गोळा तयार करून घेतल्यावर आता भांड्यावर आपण झाकण ठेवूया आणि अगदी साधारणतः अर्धा तास आपण हा गोळा व्यवस्थितपणे रेस्ट करून घेऊया, म्हणजे जो रवा आहे तो त्यातील फुलेल आणि मीडियम सॉफ्ट असे जे आपण मिश्रण तयार करून घेतले आहे ते थोडेसे घट्टसर होईल. आपण ह्या मिश्रणाचे गुलाबजामुन बनवणार आहोत. त्यासाठी इथे आपण चासणी बनवून घेऊया. इथे गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम करून घेतल्यावर 1 वाटी साखर घालूया. साखर आणि पाणी एकास एक हे प्रमाणच इथे घ्यायचे आहे, म्हणजे परफेक्ट शुगर सिरप तयार होतो. आता दोन्ही जिन्नस गॅसची फ्लेम मीडियम ठेवून व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया आणि साखरेचा सिरप परफेक्ट असा तयार करून घेऊया. साखरेचा आपल्याला सिरप तयार करून घ्यायचा आहे. इथे अजिबात साखरेचा पाक आपण तयार करून घेणार नाही आहोत. साखर आणि पाणी व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर पाहू शकता साधारणतः 2 मिनिटानंतर साखर थोडीशी विरघळली गेली आहे. आता 3 ते 4 आपण केशराच्या काड्या घालूया. जर केशराच्या काड्या घालायच्या नसतील तर स्किप करू शकता. त्याचबरोबर आपण स्वादासाठी इथे पाव चमचा वेलची पूड घेत आहे. वेलची पूड जर घालायची नसेल तेही स्किप करू शकता किंवा वेलची इथे इसेन्सही वापरू शकता. आता पुन्हा आपण मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया आणि अगदी परफेक्ट असा शुगर सिरप तयार करून घेऊया. पाहू शकता परफेक्ट अशा प्रकारे जर बोटाला सिरप चिकटत असेल तर परफेक्ट सिरप तयार झाला आहे असे समजावे. आता हा सिरप आपण दुसऱ्या गॅसवर ठेवूया. त्यानंतर गुलाबजामुनसाठी रेस्ट करून घेतलेला गोळा पाहूया. पाहू शकता परफेक्ट गोळा तयार झाला आहे, म्हणजे त्यातील रवा अगदी व्यवस्थितपणे फुलला आहे. रव्याने आतील जे मॉइश्चर आहे ते अगदी व्यवस्थितपणे शोषून घेतले आहे. आता पुन्हा आपण हे मिश्रण साधारणतः 3 ते 4 मिनिटे अशा प्रकारे व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया आणि मीडियम सॉफ्ट असा गोळा आपण तयार करून घेणार आहोत. तत्पूर्वी इथे चिमूटभर आपण गुलाबजामुनला आतून जाळी सुटावी यासाठी चिमूटभर खायचा सोडा वापरत आहे. आता इथे मी रोजच्या वापरातील आपण साधे दूध असते, जे कोमटही दूध इथे घ्यायचे नाही आहे, एकदम थंडगार असे दूध घ्यायचे आहे
आता पुन्हा आपण साधारणतः 1 ते 2 चमचे ह्या मिश्रणात दूध घातल्यावर अगदी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया. पाहू शकता गुलाबजामुनसाठी अगदी परफेक्ट असा सॉफ्ट असा गोळा आपण तयार करून घेतला आहे. अशा प्रकारे गोळा तयार करून घेतल्यावर वरून थोडेसे तूप किंवा तेल अगदी व्यवस्थितपणे लावून घेऊया. आता जे घेतलेले दूध आहे त्यातील फक्त आपण 2 चमचे इथे दूध वापरले आहे. अशा प्रकारे सॉफ्ट असे मिश्रण तयार करून आपण घेतले आहे. आता तुम्ही हव्या त्या साईजमध्ये त्याचे गोळे तयार करून घेऊ शकता. इथे मी थोडेसे मीडियम साईजचे गोळे तयार करून घेत आहे. अशा प्रकारे मिश्रणाचा गोळा घेऊन अगदी हातावर व्यवस्थितपणे गोलाकार द्यायचा आहे. पाहू शकता परफेक्ट असा गोळा आपण गुलाबजामुनसाठी तयार करून घेतला आहे. आता लगेचच आपण अशाच प्रकारे अगदी परफेक्ट असे गुलाबजामुनसाठी गोळे तयार करून घेऊया. परफेक्ट आपण गुलाबजामुन अशा प्रकारे तयार करून घेतले आहेत. आता लगेचच आपण सर्व गुलाबजामुन तयार करून घेतल्यावर हे तळून घेऊया. इथे अजिबात हे गुलाबजामुन आपण तयार करून घेतल्यावर अजिबात ठेवणार नाही आहोत. लगेचच इथे मी गुलाबजामुन तळून घेत आहे. त्यासाठी आधीच मी तेल थोडेसे गरम करून घेतले आहे. इथे तेल थोडेसे कोमटच गरम करून घ्यायचे आहे. गुलाबजामुन नेहमी बनवताना तेल कोमटच करून घ्यायचे आहे. अजिबात जास्त फ्लेमवर आपण हे गुलाबजामुन तळून घेणार नाही आहोत. लगेचच एक गुलाबजामुन घातल्यावर पाहू शकता परफेक्ट गुलाबजामुन तयार झाला आहे. अजिबात तेल विरघळत नाही आहे. अशाच प्रकारे 4 ते 5 आपण गुलाबजामुन एका वेळेस तळायला आपण कढईमध्ये हळूहळू अशा प्रकारे हलक्या हाताने घालून घेऊया. त्यानंतर हळूवारपणे फोकच्या साहाय्याने त्यावर तेल सोडूया. म्हणजे अगदी गुलाबजामुन एकसारखा तळला जातो आणि अगदी आतपर्यंत तळला जातो आणि जाळीही सुरेख अशी गुलाबजामुनला आतून येते. आता अशा प्रकारे गुलाबजामुन अगदी व्यवस्थितपणे फुलल्यावर पाहू शकता अगदी गुलाबजामुन व्यवस्थित फुलत आहेत. आता हळूवारपणे त्यावर आपण फोकच्या साहाय्याने तेल असे सोडत आहोत. म्हणजे एकसारखे गुलाबजामुन तळले जातात आणि आतपर्यंत तळले जातात. साधारणतः 3 ते 4 मिनिटे आपण अशा प्रकारे गुलाबजामुन व्यवस्थितपणे तळून घेणार आहोत. म्हणजे आतून गुलाबजामुन अजिबात कच्चे राहत नाही. त्यानंतर झाऱ्याच्या साहाय्याने अगदी हळूवारपणे व्यवस्थितपणे तळून घेणार आहोत. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर पाहू शकता अगदी परफेक्ट गुलाबजामुन तळले गेले आहेत आणि एकसारखे एक समान रंगावर अगदी व्यवस्थितपणे मी तळून घेतले आहेत. अगदी परफेक्ट रंग गोल्डन कलर असा गुलाबजामुनला आला आहे आणि एकसारखे तळले गेले आहेत. लगेचच आता आपण त्यातील तेल पूर्णपणे निथळून अगदी व्यवस्थितपणे एका प्लेटमध्ये हे गुलाबजामुन काढून घेऊया. परफेक्ट रंग गुलाबजामुनला आला आहे. अशा प्रकारे जे राहिलेले गुलाबजामुन आहे तेही मी अगदी मंद गॅस करून व्यवस्थितपणे तळून घेत आहे. तोवर आपण हे गुलाबजामुन आहे ते गरमागरम जी आपण चाचणी तयार करून घेतली आहे त्यामध्ये सोडूया आणि चमच्याने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. तोवर त्यामध्ये जी चाचणी आहे ती व्यवस्थितपणे आतपर्यंत मुरेल. बाकीचे राहिलेले गुलाबजामुन व्यवस्थितपणे तळून घेऊया. अशा प्रकारे सर्व गुलाबजामुन ही व्यवस्थितपणे तळून घेतले आहेत आणि साखरेच्या पाकात घालून घेतले आहेत. आता व्यवस्थितपणे गुलाबजामुन साखरेच्या पाकात मुरू देऊया. साधारणतः 1 तासानंतर गुलाबजामुन अगदी व्यवस्थितपणे तयार होतील. पाहू शकता अगदी परफेक्ट गुलाबजामुन तयार झाले आहेत आणि अगदी हलवाई स्टाईल. पाहिल्यावर असे वाटतही नाही जे आपण फाटलेल्या दुधापासून हे गुलाबजामुन बनवले आहेत. परफेक्ट असे गुलाबजामुन आणि तेही अगदी आतपर्यंत पाक त्यामध्ये मुरला आहे. आता गुलाबजामुनमधील एक गुलाबजामुन अशा प्रकारे सुरीने कापून बघूया. पाहू शकता परफेक्ट गुलाबजामुन तयार झाला आहे. अगदी शुगर सिरप आतपर्यंत त्यामध्ये पोचला आहे आणि जाळी अगदी परफेक्ट अशी गुलाबजामुनला आली आहे. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी अगदी परफेक्ट असे गुलाबजामुन हलवाई स्टाईल बनवून घेऊ. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या नाविन्यपूर्ण रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.